शनिदेवावर तेल अर्पण करणे। शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी उत्तम दिवस मानला जातो। शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पूजन सांगितले आहे। शनिवारी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये याबद्दल देखील माहिती असावी। ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी तेल खरेदी करू नये। असे केल्याने शनीचा कुप्रभाव विपरीत प्रभाव आपल्या संपूर्ण घरावर पडत असतो। शनी कृपेसाठी शनिवारी शनिदेवावर तेल अर्पण करणे आवश्यक आहे। पुष्कळ लोक शनिवारी कोणतेही तेल अर्पण करतात, परंतु शनीच्या मूर्तीवर तिळाचे तेल अर्पण करावे। शनी कृपा प्राप्ती व्हावी म्हणून अनेक लोक शनिवार तिळाचे तेल अर्पण करतात, परंतु या परंपरेमागे धार्मिक व ज्योतिष महत्व आहे। धार्मिक मतानुसार तिलहन म्हणजे तीळ ही भगवान महाविष्णूच्या शरीरावरील मळ आहे, त्यामुळे तिळाचे तेल सर्वदा पवित्र मानले गेले आहे। विष्णू पुराण। तीळ तेल वाहण्याचे धार्मिक महत्व। आनंद रामायण। हनुमानावर शनीच्या ग्रहदशेला प्रारंभ झाला, त्यावेळी रामसेतू बांधण्याचे कार्य चालू होते। राक्षसगण पुलाला हानी पोहोचणार तर नाही याची आशंका सदैव असायची। पुलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही रामभक्त हनुमानवर होती। शनिदेवाला हनुमानाच्या शक्ती कीर्तीबद्दल माहिती होती, म्हणून पवनपुत्रावर ग्रहदशेच्या फेऱ्याच्या व्यवस्थेचे नियम सांगताना आपला आशय सांगितला। त्यावर हनुमान म्हणाले, प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करण्याची माझी इच्छा नाही, पण रामसेवा सर्वस्वी आहे। हनुमानाचे म्हणणे होते की रामकार्य पूर्ण झाल्यावर मी माझे शरीर सर्वस्वी तुम्हाला अर्पण करेन, परंतु शनिदेवाला हे मान्य झाले नाही। त्यांनी ते स्वीकारले नाही आणि जसे शनिदेव अरूप म्हणजे अदृश्य होऊन हनुमानाच्या शरीरावर आरूढ झाले, त्यावेळी हनुमानाने पर्वतांना ठोकर मारू लागले। शनिदेव हनुमानाच्या शरीरावर ज्या ठिकाणी आरूढ होते त्या ठिकाणी हनुमानाने पर्वतांना ठोकर दिली। त्यांचे फलस्वरूप शनिदेव खूप घायाळ झाले। शरीरातील प्रत्येक अंग असह्य वेदनांनी जर्जर झाले व त्यांनी हनुमानाची माफी मागितली। त्यावेळी हनुमानाने शनिदेवाकडून वचन घेतले की त्यांच्या भक्तांना ते कष्ट कधी किंवा पीडा देणार नाही। असे वचन दिल्यानंतर शनीला हनुमानाने तीळ दिले। ते शनिदेवाने सर्व अंगाला लावले व त्यांची पीडा कमी झाली। त्यावेळपासून शनीला तेल अर्पण करतात। तिळाचे तेल अर्पण करण्यामागचे ज्योतिष महत्व। ज्योतिषशास्त्र अनुसार शनीच्या धातू सीस व लोखंड लोह आहे। याला संस्कृतमध्ये नाग म्हणतात। या धातूपासून शेंदूरची निर्मिती होते। शीश धातू एक विष देखील आहे। तंत्रशास्त्रात देखील याचे उपयोग आहेत। शेंदुरावर मंगळ ग्रहाचे अधिपत्य आहे। लोखंड पृथ्वीमधून निघते व मंगळ ग्रहभूमी पुत्र आहे। मंगळ ग्रहाचा धातू तांबा जरी असला तरी लोखंड सुद्धा मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले गेले आहे। लोखंड आणि तेल यांचा मित्र भाव आहे। तेल लोखंडला सुरक्षित देखील ठेवते, लोहाला गंज लागू देत नाही। म्हणजे जर मंगळ ग्रह प्रबळ असेल तर शनीचा दुष्प्रभाव हा कमी होतो। म्हणून शनी ग्रहाला शांत करण्यासाठी तिळाचे तेल अर्पण करावे। तर मग मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा। धन्यवाद।